बरं दादा 7 लाख झालं थोडं राहील. काय म्हणता? या 10-15 मिनिट. नमस्कार. 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 जय शिवराय. प्राथमिक चर्चा कोणी पाटील साहेबांबरोबर गव्हाणे साहेब. पहिल्यांदा हे दाखवायचं ड्राफ्ट आहे सर्वसमावेशक आहे. नुकतं आपण सगळेश्वरीच्या बाबतीतच बोलायचं ना, हे तर चालू आहे. नाही. हे सगळेश्वरीच्या बाबतीत तर बोललोच ना. हा. 54 लाख नोंदीच्या बाबतीत. हां, ते आता हे त्याच्याशिवाय याचा काय उपयोग आहे? ते तुम्ही पत्र- तुम्हाला 1.5 महिन्यापासून म्हणतो परवापासून हे पत्र काढलं आता पूर्ण राज्यभरासाठी शिबिर आयोजित करून देवराव अप्पर मुख्य सचिवांनी तलाठी यांच्या गावस्तरावर मोहीम सुरू पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तुम्ही जे म्हटलं होतं का नाही का मराठवाड्यात ज्या धर्तीवर आपण केलेलं आहे त्या धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रात झालं पाहिजे. तर त्याच्या आतापर्यंतचे आकडे आपले 1,47,000पर्यंत झाले जातीचे प्रमाणपत्र देण्याचे. या 3-4 दिवसामध्ये ते पण बऱ्यापैकी समोर गेले. म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते 1 लाख कोकण विभाग वाचूनच दाखवा सगळ्यांना. कोकणात 13,188, पुण्यामध्ये 3,100, नाशिकमध्ये 56,000, संभाजीनगरमध्ये 18,660, अमरावतीत 34,000 आणि नागपूरमध्ये 21,000. ह्याच्या नव्यानं नोंदी सापडल्या त्याच्यातले हे आकडेवारी आहे. एकूण हे 1,47,000 आपल्याला देवराव साहेबांना पाठवलेली. आता हे मोहीम सुरू झाल्यानंतर याचा आपल्याला प्रभाव पडेल. जसं आता तुम्ही सांगितल्यामुळं मराठवाड्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये लिस्ट लावून शिबिरं घेतले तर तो एकदम 14,000चा आपण 4,000नं वाढलो. 4 ते 5 हजार 2 दिवसात आणि त्याच्या 18,000पर्यंतच्या वर आपण उद्या अधिक आकडा त्याचा फिगर तो 20-25 गाव किती तपासले भाऊ आतापर्यंत? ते नाही माहिती गावं किती तपास. आपण जो आकडा सांगता ना पाटील साहेब, मी सांगतो तुम्हाला, मी सांगतो ना 8,000पैकी 7,000 गाव तपासलेत नाही. आणखी कसं काय सापडून नोंदी? नाही गाव आता जे गावं तपासतो गावं तपासले पण पाटील साहेब ज्या गावात नोंदी सापडल्या त्या गावाचा आकडा मायनस आपण त्या सगळी दिवशी गाव जवाने आपण नाही काय तसं नाही केलं आहे. त्या दिवशी काय केलं आपण का ज्या गावात दाखले सापडले नाही काहीच सापडले त्याला आपण इकडे परमिट घेतला तर त्याच्या नातेवाईक कुठं बरोबर. हो बरोबर आहे ना. म्हणजे हे नीड असलेलं गाव आहे त्याचे नातेवाईक इथं असेल तर मग याचं आपण फॉर्मेट तयार करायचं. ते सांगितलं मी आपल्याला परवा बोललो. हां. माझ्या गावात मी जेमजेम कशावर नाही सापडली एक सुद्धा नोंद कुणाचीच. हो, तुम्ही तुमचं सुधारा. पाटील साहेबांचं म्हणणं असं आहे की तुम्ही ते गावच तपासलं नाही. तपासलं नाही असं नाही आहे. तपासलं पण नोंद सापडत नाही म्हणून ते त्यांच्या आकड्यामध्ये येत नाही. 7,000 गावं राहिले असं जे वाटतं ना. तपासली दादा, गावं आता काय तपासली झालं? पण नोंद तुझं सापडली तुमचं नाही. म्हणणं आहे सगळे तपासले असंच म्हणणं आहे ना. मग तपासले पण तिथं सापडलं. मग 12 तपासले. तहसीलदार कुठे येतं? जालना जिल्ह्यात किती तपासले? यांचं म्हणणं आहे पुरे तपासले. असे तुम्ही धोरणात लोक आणता आमच्याकडे. तहसीलदार कुठे येतं? जालना जिल्ह्यात तर 12 तपासलेत. सगळा आकडा कुठे आहे? तुमचं गाव एकट्याचं तपासलं म्हणून तुम्ही काय सगळ्याला सांगायला लागले का खोटं? मग आपल्या जालना जिल्ह्यात 12 तपासले तर 33-34चे. 33-34 झालं आणि 12. नाही हां. आंबडमधले माझे 138 पैकी 186 गावात तपासले त्यांना. आणि पीक पाणी अहवालाचे पीक पाणी तर 100%. 100%. हो 100%. बरं किती गावं राहिले आता जालन्यातली जिल्ह्याचं आहे. जिल्ह्यातली? नाही, ते तालुक्याचं स्थळ. हा, जिल्ह्याची किती जिल्ह्याचं राहिले? विचारतो. तालुक्याची किती राहिले? 2 मिनिटांनी विचार अर्धी सर. ह्याच तपावत आहेत फक्त. मी म्हणतो आता जर शेवटच्या क्षणाला नका खोटं सांगू. आता लय शेवटचं क्षण आहे. कशाला वातावरण ढवळे तर खोटं बोलू? 7,000 गावं तपासले राहिले. आणखी तपासलेच नाही तर कशाच पुरावे सापडते? बरं गॅजेट मान्य नाही का? हे नवीन मुद्दा आहे का? हे तुम्हाला 23 डिसेंबरला सांगितलं होतं. कोणतं ग्रॅज्युएटचं? गॅजेट मराठवाड्याचं आपलं गॅजेट आहे ते 1884चं. आता आधीच आपण आता तुम्ही सगळे सोयरीचं जे म्हटलं होतं ना सगळे सोयरीच्या प्रमाणात आपण नाही मग आता सगळ्यावरच बोला ना. तुम्ही एकच लावून धरता ना. आता सगळे सोयरेचं ठीक आहे पण गॅजेटचं बी ठरलंच ना. लावलं का नाही? गॅजेटचा काय फायदा होईल? अहो पुरे मराठवाड्यात एक मराठा नाही सगळे कुणबीच आहेत ना. तर ते आपण अधिसूचना करतोय ना. सगळे चुकून मराठ्याचं गावाचं घरच नाही. 0 आळ आहे तिथं मराठ्याला. कुणबी सगळे गॅजेटमध्ये. 1901चं जे गॅझेट आहे 1901
हैदराबादमध्ये जाऊन देखील आर्काईव्हमध्ये बघितलं. त्याच्यामध्ये पाटील साहेब म्हणतात तसं हा मग काल त्या दिवशी पाहिलं. पण ते लोक कोण आहे, संख्या आहे त्याच्यामध्ये. ते हे आहेत हेच मराठी नंतर केलेत तुम्ही प्रशासनाने. ते कुणबीत नंतर मराठी तुम्ही केलेत. त्यांच्याकडे ते त्याचं पुरावा म्हणजे शासकीय पुरावा म्हणून ग्राह्य नाही धरत का? आम्हाला खरं खरं सांगा. गॅजेट समजा शासकीय पुरावा म्हणून ग्राह्य नाही धरीत का? कारण त्यावेळेस सत्ता अस्तित्वात नव्हती म्हणून नाही धरीत का बहुतेक ग्राह्य? विषय कसा आहे तो ग्रॅज्युएट हा विषय मराठा हा कुंभीचा आहे हे सांगणार आहे. कारण सत्ता ते चालवत होते ना. नाही नाही, आता आपण जे चाललो होतो का ज्याच्या कुंभी नोंदी सापडते त्याच्या सगळ्या सोयऱ्याला हे प्रमाणपत्र दिलं पाहिजे. हा प्रवास आपला आतापर्यंत असा आहे. तर तुमचा जो ग्रॅज्युएटचा भाग आहे हा असा, तिथं आपणच सांगितलं विधानसभेमध्ये तेव्हा मराठा हाच कुंभी आहे. बरोबर आहे. ते सरकार मला वाटतं त्या ग्रॅज्युएट तुमच्या शब्दाला पुरावा गॅजेट. हा. मराठा हाच कुणबी येते याला पुरावा काय गॅजेट. हा ते तर आम्ही बोललोच ना. मराठा कुंभीचा मराठा कुंभी कोण आहे? सत्यात कोण होते ती. त्याच्यानंतर आपण स्वातंत्र्याच्या नंतर आपण सत्तेत आलो. ते सत्तेत होते बरोबर. आता तो मग हा त्यांचं- पूर्ण प्रवास आहे ना हा रद्द करावा लागेल तुम्हाला. आणि मराठाच कुंभी आहे असं एक शासन निर्णय करावा लागेल, संपवावं लागेल विषय. आता हा प्रवास वेगळा आहे. मुंबईचं गॅजेट, मुंबई गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं गॅजेट. प्रवासच नाही बनवतो दादा, ना. साहेब बच्चूभाऊ काय म्हणतायत की तुम्ही जे म्हणतायत आपण आता एका वेने चाललो बरोबर ना भाऊ. सगळे सोयरे असेल रक्त अहो आम्ही ते कुठं नाकारलंय. ही चर्चा वेगळी आहे ती वेगळी नाही, आहे. नाही, तोच आम्ही ते मुद्दा सगळे की सोयरे कुठं नाकारलंय. ह्याच्यामध्ये तो इंडक्ट करू नका. सगळे अशी सोयरे आमची कशासाठी विनंती आहे. नाकारायला होतं आम्ही? अगोदर भाऊ 23 तारखेला आपलं ठरलं होतं बीडला 54 लाख नोंदी मिळाल्या. तुम्ही होते का? तुम्ही नव्हते का बीडला? आपण त्याला मांजर सुंब्याव मांजर सुमेल नाही तुमच्या का ते आपण ध्यात नाही राहिलं काय? आता आपल्या गाण्यात काही सगळं थोडं राहते काही. मग तर काढीच लागायचं काम आहे आमची. तुमच्या ध्यात नाही राहिलं. असं नका करू. हे बा तुम्ही लक्षात घ्या. अहो असं नका करू. नाही हा बघ मी खरं खरं बोलतो. एखाद्या दिवस ते काय होतंय आवाज मोठ्यामुळे तुम्हाला ते लागत असेल. नाही, पण आपण त्यात ते विषय नाही. हे समाज महत्वाचा. त्याचे ठरलं 54 लाख नोंदी मिळाल्या त्याचे प्रमाणपत्र द्या. एक मुद्दा गिरीश शांतपणे महाजन बोलू ना काय सांगितलं दादा. आम्हाला? नाही पाटील साहेब तुम्ही काय म्हटलं होतं का सगळ्या सोयरेबाबत आपण निर्णय घ्या. आतापर्यंत आपल्या सगळ्या सगळे तुमचे सोयऱ्यासाठी WhatsApp, धडपड तुमचे केली. message, हा. सगळे सोयरे ऐका मग चालू आता होते. ऐका मग आता ऐका हा. ते मी नाकारलं का आत्ता बी नाही. आमचा दोन गैरसमज आहे. 54 लाख प्रमाणपत्र दिलेत तेव्हा हे सगळे सोयरे कामाला तुम्ही प्रमाणपत्र आता दिले आपण नाही दोन ती हे घेऊन काय मुद्द्यावर करतो? चर्चा केली पाहिजे. एक तर सगळे सोयऱ्यावर आणि 54 लाख. 54 लाख. त्याच्यावरच बोलतोच ना मी पण ते तुम्ही गॅजेट आता ग्रॅज्युएट आणलं मदत ते होतो. थोडं मग बाजूला हे ठेवू ना. तपासनात ना गाव आमच्या मारता का आम्हाला? 7,000 गावं राहिले तपासीत आणखी. कोणत्या सगळं तुमचंच घर कसं जमन मग? 7,000 कुठले राहिले तपासून? ज्या मराठवाड्यातली जी एकूण गावं आहेत त्याच्यामध्ये भाऊ 33-34 टक्क्यावर 8%. नोंदी मिळालेली गावं मायनस करून बाकीची गावं राहिली असं पाटील साहेबांचं म्हणणं आहे. दादा त्यांचं काय 7,000 म्हणणं आहे आता आणला कुठून तुम्ही? गावं तपासली आहेत पण नोंदी सापडल्या नाहीत असं तुमचं म्हणणं आहे ना. गावच सगळी 8,500 आहेत. तर ते अरे पण तपासलेच राहिले असेल तर चुकीचं आहे. मग हे कसं काय कोणी सांगा तपासलेले आम्हाला कोण किती तपासले सांगा. चला सांगा तुम्ही एवढं भाऊ समोर बोलायला लागला. सांगा किती तपासले. तपासाचे राहिले हे राहिले. तपासाचा आकडा द्या. चला तपासायचं नाही. द्या ना आकडा द्या तुम्ही ते आहे ना, तपासलेले. ते आहे ना मगाचं तुमच्याकडे गावं तपासले 1,94,00,000 नोंदी तपासल्यात. 1,94,00,000 आता तर त्या 7,000 गावांमध्ये तपासल्या असतील ना. मराठा आरक्षण जाऊ द्या सोप्या देऊ. 54 लाख नोंदी जे आहे त्याच्यात देतो मी आपण आता. तुम्हाला हे बाकीचं बाड सोडून देऊ आता. 54 लाख नोंदी आहेत का त्याचे प्रमाणपत्र 20 तारखेच्या आत द्या. जवाने म्हणतात तर 7,000 गावं आपण तपासलेच नाही जिल्ह्यातले पुऱ्या विभागाचे. जालना जिल्ह्यातले 7,000 गाव तपासले नाही. मराठवाडा 8 जिल्ह्यात. अहो मग ते तसं सांगा ना तुम्ही. एकही गाव तपासाचं राहिलं का? आणि तपासल्यानंतर त्या तिथं अधिकाऱ्यावर कारवाई करा. कोण हरामखोर आहे तो तर. नाही पण हे चुकीचं कसं तुम्ही मग हे करता? मग असं सांगा ना तपासले ना. एकही गाव तपासाचं राहिलं का? मग एकही गाव सगळे गाव तपासले त्याचे काही प्रूफ आहे का तुमच्याकडे? जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र. मी आयुक्त काय म्हणतोय ते बाकीचं नको सांगू. एकही गाव तपासाचं राहिलं म्हणजे ते राहिलं तपासलंच नाही असं कुठं आहे का?
आता रेकॉर्डमधला एक तरी कागद तपासाचा राहिला असं काही आहे का तुमच्याकडे? किती तपासलं आतापर्यंत विभागात आपण? आता काय झालं, जेवढे कागद होते आपल्याकडे उपलब्ध 2,94,00,000 हे सगळे तपासले. कागद तपासले आणि असते ऐका हो, तुम्ही हे गाव वाईज दप्तर नाही आहे, लक्षात घ्या. हे जे तुमच्या इथे कसं आहे ते एकत्रित रेकॉर्ड आहे. तुमच्या मराठवाड्यात काय झालंय, कोतवाल बुक जे असतं ते तुमच्याकडे नाही आहे. जन्ममृत्यूची नोंद नाही, जे काही आहे ते एक खट्टा रजिस्टर आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यावरून आपण गाव सुद्धा. विदर्भात काय आहे का गाव वाईज कोतवाल बुकाच्या नकली आहे, गाव वाईज आहे ते. जन्ममृत्यूच्या नोंदी गाव वाईज आहे, पण मराठवाड्यात तशा नाही आहे. म्हणूनच तर पंचायत आहे ना. सगळ्यात मोठी अडचण तेच आहे. हे तुम्ही समजून घ्या. घेतलं समजून. आता शिरूर तालुक्यातल्या नोंदी काय नाही ऐकायचं, आमचं बी ऐका. शिरूर तालुक्यातल्या नोंदी पाठवत्यात ह्यात आणि काही पाथर्डी द्यात. त्या लोकांच्या जवळ नोंदी आहेत आत्ता नोंदी. तुम्ही सांगा, एवढ्या मोठ्या विषयावर तुम्ही अशा 100-200 तक्रारी आल्या आणि त्या जर आपण व्यक्तिगत स्तरावर करतो म्हटलं तर ते साधं आहे ना. पण ते बरं ते जाऊ दे, दिलं सोडून, ते सगळं सोडून दिलं. आत्ताची चर्चा अशी 54 लाख नोंदीवर आपली काल झालेली 1.5 महिन्यापूर्वी झाली चर्चा. 54 लाख नोंदी तुम्ही काहीही करा, आम्हाला 20 तारखेपर्यंत त्याचे प्रमाणपत्र द्या. तुम्ही मध्यस्थी व्हा, तुम्ही यांच्या मागा लागा, प्रमाणपत्र द्या आणि त्याच्या परिवाराला द्या. हे सगळे सोयरे तवा कामाला आपण पाटील साहेब काल काय ठरलं होतं का 54 लाख ज्या नोंदी आहेत त्या गाव पातळीवर ग्रामपंचायतवर लावणे. ज्याच्या नोंदी आहे त्या त्याचे वंशवळ सापडले तर त्याच्या घरापर्यंत दे आणि अपलोड करणे वेबसाईटवर, हे आपलं ठरलं. आता ह्या सगळ्या नोंदी दिल्यानंतर त्या माणसानं अर्ज केला पाहिजे. आता अर्जाच्या सुविधा लिहिण्या घेण्यापासून आपण प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये माणसं ठेवले. आता अर्ज कराले त्याला यावंच लागेल, त्याला सही द्यावं लागेल आणि जेथपर्यंत तो अर्ज करत नाही, सही करत नाही, त्यापर्यंत प्रमाणपत्र देऊ माहीत झालं तर तो अर्ज करत नाही. त्याच्यासाठी दवंडी देत आहोत त्याच्या घरापर्यंत. आता आपण वेबसाईट पण डिक्लेअर केल्या, त्याच्या जाहिरात केल्या सगळ्या मोबाईलवर. तुम्ही आता वेबसाईट काढलं ना, ग्रामपंचायत लावलं त्याला माहिती वेबसाईट काढलं तर तुम्हाला भेटतं ना, सरपंचाला कळत, बाकी शेतकऱ्याला कळत, ग्रामपंचायत चालू आजपासून चालू झाली. माझ्या अंबड तालुक्यातले सगळे तलाठी वगैरे सगळे इथे चालू आहे साहेब. मग 2 दिवसात प्रमाणपत्र द्यायचे सगळे. अर्ज केल्यावरच प्रमाणपत्र त्यांना माहित झालं तरच ना, त्यांना माहित बी झालं पाहिजे. करासाठीच मोहीम आहे ना. मग होईल ना. हे प्रशासनाच्या लक्षात आलं नाही, तुम्ही हे लक्षात आणून दिलं आणि तुम्ही हे चांगली गोष्ट लक्षात आणून दिली. तर त्याच्यानुसारच तर आपण विभागीय आयुक्ताकडे बैठक घेतली. बैठक घेतल्यानंतर तुम्ही म्हणा का मराठवाड्यासारखं संपूर्ण महाराष्ट्रात झालं पाहिजे. आता संपूर्ण महाराष्ट्रात हे काम सुरू आहे. आता ह्या नोंदी त्याच्या घरापर्यंत पोहोचणं काय होतंय, तुम्हाला मी मागे सांगितलं का एखादा रामदास नाव आहे आणि वडगुद्री नाव आहे, रामदास आणि वडगुद्री, त्याची वंशावळ शोधाले नाही म्हटलं तर खूप वेळ लागतो. कारण तो कोणत्या त्या गावच्या रामदास असे 10 असतात, तर त्या रामदासाच्या 10 शोधाले थोडं कठीण जातं ना. तुम्ही हे लक्षात घ्या ना. त्याच्या चुकीच्या माणसाकडे कठीण गेलं नसतं. 1.5 महिन्यापासून त्यांनी प्रशासन सुरू केलं असतं. ते केलं आहे पा. याच्यासाठी वेगळी टीम तुम्ही सांगा. वंशवाळ पाहण्यासाठी शोधण्यासाठी आता एक प्रस्ताव आहे आपण पाठवला. याच्यासाठी ही मान्यता जर 1.5 महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलं तेव्हाच घेतली असते तर प्रशासनाने काम केलं असतं. आता सगळ्या त्या गोष्टी आता तो नाही झाल्या त्याच्यापेक्षा आता काय समोर आता एवढं करा, आपलं तुम्हाला जे बोलणं झालं त्याप्रमाणे करून टाका. जे बोलणं झालंय त्याप्रमाणे करा. 54 लाख आपल्या नोंदी द्या. हे आम्हाला हे प्रस्ताव जे केलेला आहे तो खालचा सगळ्या सोयऱ्यांचा, तुम्ही सांगा. ते 54 लाख प्रमाणपत्र मिळाले तर तो कामाले. बरोबर आहे. नुसता तो कागद म्हणून आमच्या हातात. तुमच्या भावना अगदी बरोबर आहे, पण आपण हे तुम्ही सांगा. आम्ही काय करणार आहे, आम्ही शासनाला सांगणार. सचिवानं पत्र काढलं, सचिवानं कलेक्टरला सांगितलं, कलेक्टरने तहसीलदार सांगितलं, तलाट्याला सांगितलं. हेच करणार आहे का नाही तुम्ही सांगा. प्रोसेस तर हेच आहे का नाही. आता ह्या प्रोसेस आपण केल्या नसत्या तर भागलं काय. आपण ह्या सगळ्या प्रोसेस केलेल्या आहे आणि सगळ्या प्रोसेस तलाठ्यापर्यंत गेल्या. त्याची कारवाई सुरू झाली, गावगावात दवंड्या सुरू झाल्या, लिस्ट लागणं सुरू झाल्या. आता ज्याला नाही भेट, आता एवढं तर गावातल्या गावात आता इथं अंतरवालीला आहे तर या ग्रामपंचायतमध्ये येऊन पाहिले पाहिजे का नाही त्यानं, तर बा माझं नाव लागलं का नाही लागलं. एवढं तर काम केलं पाहिजे का नागरिकांना. लावा ते करी ते तर लावलं ना आपण. तुमच्या भावना प्रामाणिक आहे त्या आपण लावल्या ना. मला फोन द्या ना, गावाला फोन लावून बघतो. कुठल्याही गावात फोन लावा.
हा जिथं नाही लावलं असेल त्या अधिकाऱ्यावर कारवाई करू आता बघ, आपण. तुमचं काठवर येत नाही नाही, बघा ना, पहिल्यांदा विचारा, तुम्ही खात्री करून घ्या दादा. ज्या गावच्या नोंदी सापडल्या तिथंच लागेल. तुमच्या गावात लावली का? कुठलाही लावा, रॅन्डमली कुठल्याही गावात विचारा लावा. बोललो नाही लावली काय म्हणता इथं? तुमच्या तुमच्या गावात नोंदी सापडल्या का? तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या असेल तर लागणार नाही. ज्या ज्या गावात नोंदी सापडल्या त्या त्या गावामध्ये दादा दौंडी देणं असेल, नोंदी ग्रामपंचायतवर लावणं असेल, सगळी आणि कामं चालू झाली आहेत. कायमस्वरूपी चालणारी प्रोसेस आहे. जातीचा दाखला म्हणजे हा एक दोन कायमस्वरूपी महिन्याचा चालणार ना, कारण आता 7 महिने चालली आणखीन. नाही हो, आता तुम्ही सांगा माझ्या गावातल्या 25% 10% तुमचं वेगळं बाबा, तुमचं कल्याण झालंय, आमचं गुतलंय हाडूक. नाही, 10% लोकांनाच जातीचा दाखला काढला. गरज पडली तर काढतात. तर गावाचं नाव काय नाही आहे? नाही, गरज पडली की नाही लय तर चाललेले लोक. दहीपुरी नावाचं गाव आहे भाऊ. दहीपुरी नावाच्या ग्रामपंचायतमध्ये अशा नोंदी लावल्या. सगळ्या गावाचं नाव, रायबानला सिद्धू, तुमच्या गावात नोंदी मिळाल्या ना? बारसावाडा, प्रत्येक गावागावात बरं ठीक आहे. तर त्याचं ग्रामपंचायतनं काही लावलंय का? तिथं फोटो दाखवा ग्रामपंचायतला बरं, तहसीलदार किंवा फोटो दाखवा तहसीलच्या ना. एखाद्या अधिकाऱ्याने येऊन तुमची तिथं काही नोंदी मिळाल्या लावलंय की हे कुठे आहेत मग असे हे असलं नाही लावलं ग्रामपंचायतला? कुठलं गाव आहे? हे काय वडीकाळ्या म्हणून गावी. तिथं नोंदी सापडल्या का त्या हा, गावात? ठीक आहे, बोला. कोणा पुढची भोकडून ना देतो, 1 मिनिट फोन घ्या. बोला त्यांना, थांब. वडीकाळीला नोंदी हा, घ्या सापडल्या ना, घ्या ना, का? बोला नाही का? वडीकाळी गुढी काळाच्या आज माझ्याकडे मिळालं. नोंदी सापडल्या का? कधी सापडल्या? आज आल्या माझ्या. आज सापडल्या. आज मला शालेय नाही, पुरावा आम्ही अचानक फोन लावला तुमच्या गावात लावले का? तर ते नाही थोडं म्हणतो, बोलतो. नोंदी तर सापड. आणि मी तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या आहे का? मला कमी राहतो. आणि ते लिस्ट लावली नाही. तहसीलदारला दाखवलं. का बरं लावली नाही लिस्ट तिथं? आज आले अरे शांतपण नको शिकू. तू आज का सापडली मग आज लावली का नाही तो? अरे काय शहाणपणा करतोय? हुशार झाला का? नोंदी सापड्या तुमच्या इथं? आता काय लावलं नाही? कधी? काय लावलं नाही ते सांग. बरं, 1 मिनिट ऐका. अरे इकडे आलं म्हणजे लिस्ट लावली का सकाळपासून काय केलं मग? ग्रामपंचायतला? ही पद्धत बरोबर नाही पा. हे यांना सांगा हे. बच्चू देतो. म्हणजे मग आम्ही काय इथं काय बोलायला लावतो तुम्ही फसवून? बच्चू भोकरदन तालुक्यातला इथं 70 नोंदी सापडलेल्या, यादी लावली विचार. तर लागल्या नाही का तुमच्या लिस्ट नाही लागल्या का गावात? सरपंच ते कुठल्या गावाचं नाव काय? चांगलं नाही. नावाचं लिहून घ्या ना. सगळा अनागोदी कारभार आहे. वेगळा आहे. हे बरोबर नाही आहे. हे सगळं अनागोदी बदनापूर कारभार तालुका आहे. कुठला आहे यांचा? हा? भोकरदन तालुक्यातले सरपंच आहे. करायची, कारवाई काहीच करायचं नाही. गावाचं नाव बी घ्या त्यांचं, भोकरदन तालुका. गावाचं नाव काय दादा? गावाचं नाव काय तुमच्या? पिंपळगाव कोलते. का बरं कोणाला दिली होती जबाबदारी? कोलते पिंपळगाव. भोकरदन तालुका. नोंदी लावायची ठीक आहे. जबाबदारी दिली कोणाला होती? हे घ्या लावा दादा. त्याला निलंबित करा दादा साहेब. दादा एक एक दोन निलंबित झाल्यावर चालावरी त्याला नोटीस द्या. कोण आहे कलेक्टर? कोण लाव त्याला कलेक्टर? कलेक्टर असते कुमार पांडे. ते हे आलते नाही का? ते 4-5 गावं तपासले. महेश भाऊ आलते ना? नोंदीत कोणीच हो, ते लावल्या किनगावच्या नाही. नोंदी त्या सापडल्या ना? नोंदी सापडल्या किनगावच्या. पण ग्रामपंचायतले लिस्टच लावली नाही. तिथं यादी लावली का? गेवरा तालुक्यातल्या सगळ्या सरपंच कोण आहे? पूर्ण. किनगावचा. तुमच्या गावात सापड्या का? किती सापड्या? कोणता तालुका? ताकडगाव गेवरा तालुक्यातले सरपंच आहे, त्यांच्या गेवरा गावात लावलेले. तालुका टाकरगाव. अशा जेले आम्ही फोन लावून नोंदी सापड्या का? विचारतो. लिस्ट लावलीच नोंदी नाही नाही सापड्या. गावागावात. नोंदी सापड्या आहेत का? नाही मग त्याला कारवाई करावं. असं कसं काय? हे तुमचं जालन्याचं हे किनगावचं विचारून घ्या. ते तुमचं नगर अधिक साहेब किनगावचं विचारून घ्या. अंबडचे तहसीलदार आहे. हे इथं यादी बाजूच्या ग्रामपंचायतला लावली का? आता सापडलं नोंदी. हे असं बरोबर नाही आहे. हे चांगली गोष्ट नाही आहे. हो पण ते खाली कारवाई होत नसेल तर अर्थ काय? तुम्ही आम्हाला तोंडावर पाळायला आले का? तुम्ही एक सांगा. आयुक्त हे चांगली गोष्ट नाही आहे. मला भोकरदनला जालना आहे. जिथं अशी कारवाई असेल त्याच्यावर कारवाई करा. हे 10-15 निलंबित होऊ द्या म्हणजे मग तालावर येईल. लावली. हे बरोबर नाही आहे. हे तुम्ही आम्हाला तोंडावर पाळत असाल तर मग आम्ही तुमच्या कार्यालयात येऊन बसू. मग तुम्ही पत्र पाठवल्यावर सगळं काढल्यावर जर खालचा अधिकारी काम करत नसेल तर मग आता तुम्ही मग आम्हाला कायदा हाती घ्यावा लागेल. हे चांगलं नाही आहे. हे चांगलं नाही आहे. रॉंग आहे. तुम्ही आढावाच घेतला नाही. मग याचा अर्थ तुमचा कलेक्टर का झोपा काढतं का तिकडे? तुम्ही जन लावल्या नसेल लिस्ट त्याच्यावर कारवाई करा. नायब तहसीलदार असन काय असन सगळ्यावर कारवाई करा. हे बरोबर नाही आहे. चांगलं नाही आहे.
ओके हो. आता दुसरा गावात चकला आंब्याचे आहेत. जिल्हा परिषद सदस्य आहेत ते, त्यांच्या गावात नोंदी सापडल्यात, आणखी लावली नाही आहेत. काय चुकी आमची? पण नोंदी मिळाल्याची उदाहरणं पण आहेत लावलेली. भाऊ ह्यांचं गाव कुठलं आहे? अहो ते कुठं नाकारतो आम्ही, हे बाकीचे तुम्ही तुमचीच आहेत. बाजू धरणार का कावावी? आता दोन्ही आहेत तुमचं ना. नाम तुम्हाला 20 तारखेचा आता आम्हाला द्या, नाही तर तुम्ही उठाय दू. हा, तुमचीच बाजू लावून धरणार. आमचं वाटलं झालं राव, लेकरांचे फासे घेतला, असं काय करता तुम्ही? हे बच्चे मध्ये पडेत म्हणून आम्ही व्यवस्थित चाललंय हे मॅटर. चुका तुम्हीच करणार आणि तुमच्या बाजू नुसतं लावल्या सांगा लागले. हे गाव सगळे इथून उघडे पडेल. तेव्हा सकाळपासून ते बसले पत्र घेऊन, त्याच्या हातात कागद असू 2 महिने झाले त्याला पत्र द्या नाही. तेव्हा म्हणून तुम्हाला वेळ मिळाल्यावर देईन मी. असला अधिकारी असतो का? कोण कुठला तालुका आहे? तालुका कुठला आहे? हे कुक्कडगावचं एक पत्र सापडे आता अंबड तालुक्यात. हे नवीनच लफडे. काय काय सांगा तिथून सांग काय? 1953 खरेदी खाते खालचे अधिकारी काम नाही करत. इकडे घ्या ती घ्या इकडे. हा बाकी का निग्राही धरायची? निजामकालीन का निग्राही धरायची? ती बघा, निजामकालीन त्यांच्याकडे नोंदी आहेत. का निग्राही धरायची आहे? दर आलेच पाहिजे. का नाही धरायचे आहे? त्यांना हाकून देते. 1.5 महिने झाले ते येडे घालते. ते एडीएम कसा लागला आम्हाला अंबडला, त्यांनीच हल्ला घडून आणला. पाठीमागचा जे झाला हल्ला त्यांनीच घडीला आलाय. काय झालं? ऑनलाईन दीड महिना झाला करून. अरे पण एवढ्या वेळ लागते का? कोण आहे ते SDM? ते एडीएमनेच हल्ला घडून आणलेला यो आमच्या डोक्यात पडायचं. देवराज साहेब, आज परवा 2 दिवस अगोदर आपण त्या मराठवाड्यातल्या यांचंच नाही चाललं, हे पुऱ्या राज्यात असं आहे. विभागीय आयुक्तांना पत्र काढले आणि प्रत्येक गावात ग्रामपंचायतले नोंदी लावायचं सांगितलं. 75% गावात नोंदी लावल्याच नाही. गावात नोंदी निघाल्या. आपण ग्रामपंचायत लावा, तिथं शिबिरं भरा केलं. पत्रक काढल्यावर कलेक्टर काम करत नाही, SDO काम करत नाही, तहसीलदार काम करत नाही, तर कसं होणार आहे? मग आम्हाला पाठवता आम्ही. तुम्ही एक सांगा, हे चांगलं नाही, याच्यावर कारवाई झाली पाहिजे. बरोबर बोलते तू, बोलून देता. हे असं असेल ना, मग हे समाजाकडून येतं. थोबाडी देऊन मारून चालेल त्या तहसीलदाराला. हे चांगलं नाही आहे. मग आम्हाला पाठवता कशाला मराले इथं? नाही बोलून चालत नाही हो, कारवाई पाहिजे. मला सस्पेंडच करावं लागेल. तुम्ही सांगा दिलेल्या कारवाई तुम्ही या. त्यांचं म्हणणं कसं आहे का, ज्या नोंदी सापडल्या असेल त्या ग्रामपंचायतला लावा, तिथे तुम्ही शिबिरं घ्या. ह्या जिथं हे अंबडला तालुक्यात उपोषण सुरू आहे किंवा आंदोलन सुरू आहे, तिथल्या अर्ध्या गावात तुम्ही नोंदीचे कारवाई पूर्ण होत नाही आहे. मग ते त्यांचा जीव संतापणार नाही का? काय म्हणून ते आंदोलन हे करणार आहे तिथे? ते प्रशासनाच्या या अशा बिंदास तुम्ही थोडा कलेक्टर वाईज त्याच्यात 1-2 निलंबित केल्याशिवाय याला कारवाईला गती येणार नाही. मी सांगतो, असं तुम्ही पत्रक काढून देता आणि आम्ही असं तोंडावर पडायचं, हे धंदा आपण नाही करणार. 5,000 कमेंट आले का? साहेब, खाली कारवाई नाही होत. तुम्ही सचिव म्हणून तुम्हाला सांगतोय. आता हे सगळे लोक तिथं आहे, ते म्हणतात आमच्या गत नोंदी लागल्या नाही, आमच्या गत नोंदी लागल्या नाही. मग असं झालं तर मग आम्ही कशाला इथं येऊन बसायचं काम ना घ्या. तुम्ही कारवाई करा. 1-2 ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. चांगलं नाही आहे इथं भाऊ. दुसरं एक सांगतो आता जाता जाता शेवटी, हे माझं फेसबुक लाईव्ह सुरू आहे. याच्यावर 5,000 कमेंट पडलेत आमच्या गावात तपासल्या नाही म्हणून, आणि नोंदी असून लावल्या नाहीत म्हणून. याच्यावर ती पलीकडे सांगतात म्हणून मी तुम्हाला इकडे सांगायचं. ते टाईट करावं लागेल. ते सगळ्या ग्रामपंचायत तुम्ही आणि नोडल ऑफिसर निवडला पाहिजे. जिओ टॅगचे फोटो मागवा, वेळ काळ सगळं ठिकाण आलं पाहिजे. जिओ टॅगचे फोटो मागवा. कसं आहे, आता हे प्रशासकीय काम आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, हे प्रशासन किती म्हणजे एवढं सगळं शांती तलवार असल्यावरही हे असं वागत असून ते चुकीचं आहे. नाही विराज, तुम्ही चला आमच्या सोबत. मी तर आहेच ना सोबत. जाऊ द्या. हे तुमचा ड्राफ्ट सध्याचा मान्य आहे. 54 लाख पत्र देईपर्यंत आपण वाट बघू. 20 जानेवारीपर्यंत चला तुम्ही आमच्या सोबत. मी तर यायलाच तयार आहे ना. मला काय, आपण समाजाकडून हे समाजाचं भलं झालं तर याच्यात माझे आहे. ते ड्राफ्ट मान्य आहे बस का? नाही तर ड्रॉप मध्ये फायनल करायचं नाही, ते मी आज वाचतो म्हणलं त्यांना. ते तुम्ही आलो ते जरा समजून सांगितलं मला. नाही मी ते सोडून दिलता विषय. हे तुमच्यामुळे डोक्यात घेतलाय. आणि त्यांनी जरा समजून सांगितलं. मी याला आज रात्री वाचतो. 54 लाखाची जबाबदारी यांच्यावर टाकून द्या आणि तुम्ही मोकळे आजपासून आंदोलन तयारी करा. आपले लोक बैलगाड्या घेऊन तिकडे इकडे. हो नाही, विनोद नाही, हे ठेपेल नाही येत असे. आपल्या मुंबईची तयारी होईल. यांना फक्त एवढंच सांगायचं जाऊन, राम राम, तुम्ही 54 लाख नोंदी मिळाल्या, त्यांना प्रमाणपत्र 20च्या आत द्या
त्याच्या परिवाराला द्या, परिवाराची वंशावळ घ्यायची गरज नाही. मग मात्र सगळे एक मिनिट आता मग मात्र हे त्याला लागू होतं. ही आधी काढून उपयोग नाही 54 दिल्याशिवाय. पण नोंदी गेल्यानंतर ज्यांनी अर्ज केला त्याला प्रमाणपत्र द्या असं म्हणा, तेवढी दुरुस्त करा. त्यांनी नका देऊ द्या अर्ज, नका करू द्या. आपण नाही जबाबदार मग त्याला. हा बरोबर असं आपण नाही जबाबदार त्याला, त्यांनी नाही केलं. परंतु 54 लाखांना पत्र द्यायची कारवाई जर सुरू केली गावागावातून यांनी अर्ज भरून घ्यायला किंवा द्यायला याद्या लावल्या तर होतंय विचार. विशेष बाब करून टाका आज रात्रीतून. प्रशासनावर ढकलून द्या सगळं. प्रशासनावर 24 घंटे काम करायचे यांनी. 54 लाख पत्र द्यायचे. अर्ज कोणी केला नाही म्हणून त्यांनीच लिहायचं याने अर्ज केला नाही म्हणून, आणि आपल्याला ड्राफ्ट 20 तारखेला यांनी द्यायचं. किती पत्र दिलेत ते मग त्याच्यानंतर याचा विषय आधी याचा विषय नाही. याचा मी आता रात्रभर अभ्यास करतो. तुम्ही आता निवांत राहा. तुम्ही एवढं सांगा 54 लाख पत्र द्या, नाही तर 20 जानेवारीला मी बी चाललो. जरा आम्हाला गावा घे. हा तुमच्यासाठी राहू द्या, पण त्याच्यावर तुम्ही उद्या कधीपर्यंत सांगणार? उद्या सांगतो आम्ही 11-12 वाजता तुम्हाला. ठीक आहे, ते एकदा फायनल करून टाकू. आणि हे यंत्रणा बघा आता ही कशी, हे यांच्यावर बघा रात्रीतून काय काय करता येईल. प्रमाणपत्र तर जाते. रेकॉर्ड लई आहे, शाळेचा रेकॉर्ड आहे, देवीचा आहे, आणखीन याचा नाही घेतला. इथं जवळपास 1 लाखापेक्षा जास्त पुरावे राक्षस भाऊंचे ते घेतले. ते तर आपण आधी सूचना करतो. काहीच घेतलं नाही यांनी. त्याच्या अधिसूचना आणि आता 20ला आपल्याला तिकडे जायचं ते यांनी सुरू केले आता तपासायला. नाही हे तुम्ही सांगितल्यामुळं हे तर 23 डिसेंबरला सांगितलं होतं ना मी, काय नाही हॉटेलला प्रमाणपत्र द्या म्हणून. हे आज नवीन सांगितलं काय? त्याचे रेकॉर्ड आहेत चॅनलवर आलेले. हे तरी बरं झालं समोरून ठेवते, मला याड्यातच काढ असतं. मी बारकुसाक दिसतो, मला कोणी घुमीत आहे. चलो धन्यवाद. राज्यात कुठंच नाहीत. फोन तरी किती द्यावा लावून त्यांना. आणि एक फोन लावून द्यायचं म्हणलं तुम्ही तुमची शिर फाटणं मी फाटणं त्याच्यापेक्षा यांना धोरणाला लावा ना. बरी आपली समाजाची बाजू शेफ आहे. हे असंच करतील, आणखीन 5-6 महिने ढकली देऊन पुढं. पण यांनी मुंबईला येऊन देऊ नये ही प्रामाणिक इच्छा आहे. हो, कारण मुंबईत बसले मराठी उठणार नाहीत. तुम्हाला माझी हात जोडून विनंती, शपथ सांगतो मी तळतळी ना, मुंबईत मराठी उठणार नाहीत. आणि डोक्यातून ते काढून टाका हानूत मारू ते याच्यासारखा प्लॅन ते मागं अंतराळीत केला तसा. ते तर शपथ सांगतो डोक्यात सुद्धा नका आणू. हो, तुम्हाला शासन म्हणून बोलतो. आता हे तर आमच्या बाजूने, त्यामुळे यांना बोलणं उपयोग नाही आमचा. तुम्हाला सांगतो हे खरं डोक्यात आणू नका. तुम्हाला वाटतं सण सत्तेच्या हाताला लांब असतात, पुऱ्या आयुष्यातून उठवते मराठी. कारण पहिल्यासारख्या मराठीने राहिल्या आता ते एकदम कट्टर झालं. राजकीय जीवनातून पुरं उठवते. विशेष नाही आता हाय प्लॅन सुरू आहे तुमच्या. हे बनवून चालू काय म्हणते त्याला, ट्रॅप रचना चालू माझ्यावर 4 रचिले. आणि मी आधीच समाजाला सांगून भेटवले, तर आता मरायला तुमच्याकडे तिकडे निघालो. शासन एवढं सकारात्मक आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी काय केलं सकारात्मक? पण हे एवढे निर्णय कोणतं सकारात्मक कुठं? आता बघा ना, आजचा निर्णय 18 जानेवारीचा बघा, मराठवाड्यातला हे काढला ना आता ग्राम. आता ठीक आहे, या प्रशासन द्या ना मग. आम्ही आता भाऊला दिला शब्द, द्या ना 20 तारखेपर्यंत. आम्ही कुठं नाही म्हणतो. आणि तसा तर भाऊ वेगळा शब्द आहे. भाऊ म्हणले 6 दिवस. मुख्यमंत्री रात्रीत बदलतो, मग आरक्षण द्यायला एवढा उशीर का? हो, ते बाकीच्या गप्पांना घालून बाकीच्या नाही. इथं आरक्षणाला डोका लावा. राजकारण नाही करायचं इथं. आरक्षण आहे का राजकारण करायला नाही. इथं फक्त मराठा म्हणून यायचं कुणी असलं तरी. मी व्यासपीठावर सुद्धा कोणाला बसून देत नाही. इथं फक्त मराठा म्हणून यायचं. आणि मराठा म्हणून भांडायचं. मग ते पुढचा कुणी असो, ते प्रधानमंत्री असो नाही तिकडे मुख्यमंत्री असो. चला मग आम्ही येऊ का? हो दादा. बच्चे दोन आता काय बोलायचं आहे? आता सगळं बोललो ना मी. हा, आता मी नाही बोलत. फक्त लेपल घेऊन टाका, फक्त लेपल. हो, मी बोलणार नाही. दोन नाही बोलणार. सगळं घालून रेकॉर्ड बोललेला. टीव्ही वाले मान्य केला मसुदा मान्य केला ना त्यांनी. मोठी गोष्ट मसुदा उद्या मान्य करणार आहे. आता त्यांनी बोलले ते आमचा वैयक्तिक दोघाचा शब्द आहे. ते इकडे नाही, सरकारसाठी नाही. सरकार जाऊन द्या ना, पण मी वाचून सांगतोय हे बी म्हणलोय ना. आम्ही दोघं आंदोलन घेत अशी गफलत नका करू. आता ते सगळं झालं ना, आपलं बोलणं झालं ना. नको आता चला आम्ही येतो. मग 20 तारखेला. हो चला. हो, 20 तारखेला हो, मुंबई जायला आम्हाला. चिवटे साहेबांना पण घेऊन 20 तारखेला. हे काय करू आता हीच पार्टी जॉईन करा तुम्ही. लावा आता तुम्ही.
शॉर्टकटच घ्या आता. मजकूर संदर्भात बोलता येईल. बोला म्हणायला पाहिजे पाटील. चला चला. जरांगे पाटील बोलत आहेत सगळ्या बैठकीत. कुठे बोलाय दिली मीडिया आहे तो वर, म्हणजे आपल्या ते मीडियाच्या बांधव आहे तिथे तो. ओके रेडी चला. पाटील पाटील काय सांगाल? तुमची आणि शिष्टमंडळाची चर्चा झाली, संवाद झालाय, काय पदरी पडले? काहीच नाही. त्यांनाच उलट आम्ही उणिवा दाखवून दिल्यात की मराठा समाजाची किती प्रशासनाकडून अडवणूक होती. आम्ही त्यांच्या प्रत्यक्ष ते म्हणले आम्ही गावोगावी याद्या लावल्यात, ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्या आम्ही त्यांना सिद्ध करून दाखवले, याद्या लावल्या नाहीत म्हणून. त्यामुळे ते काय बोलणार आहेत, माघारी गेले. 23 वाजता तुम्हाला ड्राफ्ट दिला होता, त्या ड्राफ्टमध्ये आणखी काय काय चुका राहिल्या, त्याला काय दुरुस्त करायला सांगितलं, त्याच्याबद्दल तुमचं काय नाही? मी अगोदर तो वाचतो त्यांना सांगितलं, उद्या 12 वाजेपर्यंत सांगतो. पण ड्राफ्ट महत्त्वाचा नाही आहे. आधी सगळे सोयरे शब्द आधी महत्त्वाचा नाही. 54 लाख नोंदी ज्या मिळाल्यात त्याचे प्रमाणपत्र अगोदर मराठा समाजासाठी महत्त्वाचे आहेत. मुख्य मागणी ती आहे आणि खरं भविष्य त्याच्यात हे ह्या ड्राफ्टमध्ये नाही आहे. मराठ्यांचे पोरं त्याच्यात मोठे होणार आहेत आणि त्यांच्या परिवाराला द्या 20 तारखेच्या आत हे सांगितलं आणि आम्ही मुंबईकडे जाणार आहेत 20 तारखेला, हे कन्फर्म आहे. उत्तरं न देता आल्यामुळं त्यांचा नावेला झाला. आता ही सगळी तुमची चर्चा झाली, तुम्ही त्यांना बोललात, त्यांनी तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत. याच्यातून उद्या तुम्ही 20 तारखेला मुंबईला जाणार आहात, त्याच्यावरती काही तोडगा निघण्याची शक्यता आहे का? 54 लाख नोंदी त्यांचे प्रमाणपत्र देणे, त्यांच्या सगळ्या परिवाराला देणे. 54 लाख प्लस एकूण परिवाराला दिलेला एकूण आकडा किती कोटी, हे आम्हाला याचे म्हणजे पुरावे निश्चित देणे, कागदपत्रीच त्यांनी. आणि नंतर हा सगळ्या सोयऱ्याचा विषय नंतरचा आहे, त्यावेळेस तो वट हुकूम काढावा. अगोदर ही म्हणजे जसं की बागायती जमीन करायची, परंतु विहीर खांद्याच्या आधीच मोटर आणून ठेवली, विहीर खाल्ली नाही, तिला पाणी लागलं नाही, मोटर का मातीत टेकीतो का मग? तर असा प्रकार आहे. उलट असं समजायचं की 20 तारखेला मराठा समाज हा मोठ्या संख्येनं मुंबईच्या दिशेने रवाना होणार. मराठे तयारच आहेत, फक्त ते मराठे मजा बघतात आता घरी टी व्ही बघून. तुम्ही लय आमची बेस्ट ही केलेली आंदोलनाची धुरा सांभाळलेली, ते बघतात काय काय चाललंय, कुठं कसं कसं आहे. ते रेडी तयार आहेत, फक्त पिशे उठलायचं काम आहे. आम्हाला आरक्षण घेऊन यायचं, आमच्या पोरापेक्षा आम्हाला मोठं कोण नाही. मराठ्यांना विनंती, इतक्या ताकदीनं बाहेर पडा. आरक्षण दुसऱ्या दिवशी सकाळी मिळालं पाहिजे, इतक्या ताकदीनं बाहेर पडा. उद्या तह होण्याची कुठलीही शक्यता नाही. तहनफी ते तव होते, आता काय तहनफी तेव्हा तह सुद्धा शब्द पाळला जायचा. आता काय पाटील एकूण आजच्या बैठकीमध्ये सगळ्या गोष्टी एक गोष्ट सिद्ध होती की प्रशासन काम करत नाही. त्याबद्दल म्हणून बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना झापलं सुद्धा या ठिकाणी. तर तुम्हाला बी असं वाटतंय की प्रशासनच इथं चुकतंय? दोन्हीकडून चाल ढकले. प्रशासन शेवटी शासनाचा मालक कोण आहे? प्रशासनाचा मालक कोण? शासनच आहे. शासनाने तंबीज दिली तर प्रशासनाला पळावं लागेल रात्रंदिवस. हे त्यांचे लाड करतात, त्यामुळे ते खाली कामं नाही करत. ते म्हणत होते आम्ही सगळ्या गावांना लावलं, आम्ही सिद्ध करून दाखवलं, लावलेत का नाहीत. फोन लावले, असे फोन लावायचं म्हणलं तर त्यांना इथून 15 दिवस उठता यायचं नाही, इतके फोन लावून देता येतील. हे सगळं दूध का दूध पाणी का पाणी समोरासमोर केल्यामुळं त्यांना खरं सत्य परिस्थिती पटल्यामुळे त्यांना जावं लागलं वापस. आश्वासन काय दिलं? उद्या काय घेऊन येणार आहे, तुम्हाला काय सांगणार आहे? आता काय घेऊन येते? बाजार बी नाही उद्या त्याला कुठं आला. आता काय घेऊन येते? आता काय घेऊन येणार आहे ते? सांगितलंय का? उठताना काय आश्वासन दिलंय का त्यांनी? चला म्हणले, ते म्हणले मी बी येतो मुंबईला 20 तारखेला. हे आश्वासन दिलंय, चला म्हणले येतो मी. त्यांनी ओळखून घेतलं. फसवणूक किती दिवस आम्ही नाही सहन करू शकत. आमच्या पोरांच्या मुद्दे आम्ही नाही बघू शकत. आम्ही लढायला सज्ज आहेत. 26 तारखेला 3 करोड मराठीपेक्षा जास्त तुम्हाला मुंबईत दिसतील. परवाच्या बैठकीत तुम्ही गॅझेट दिलं होतं, ती सरकारने नाकारलं. नाकारलं का नाही त्यांना सांगता येणार. नाकारलंय का नाही मी विचारलं, नाकारलंय का? नाकारलं तर मग तुम्हाला नागपूर करार बी नाकारायला लागला. कारण त्यावेळेसचे प्रशासक ती होते, आताचे प्रशासक तुम्ही आहेत. मग तुम्ही मागच्या सरकारनं केलेलं काम पुढचं सरकार आल्यावर जर 5 वर्षाला नाकारणार असलं तर मग त्या कायद्याला तरी काय अर्थ राहिला? त्यांनी जर मागच्या सरकारमध्ये कायदा पारित केला, पुढचं सरकार जर ते रद्द करीत असलं, परत त्याचं पुढचं आणत असलं तर तुम्हाला कायद्याचं मान्य नाही. असं हे तुम्हाला हे जर गॅजेट मान्य नसेल
हैदराबाद संस्थांचं, मुंबई गव्हर्नमेंटचं, मी तिन्हीचं उल्लेख केला, नुसतं मराठवाड्याच केलेला नाही. सातारा संस्थांचं असेल, मग हे जर तुम्हाला कायदा म्हणून मान्य नसतील तर तुम्हाला नागपूर करार सुद्धा रद्द करावा लागेल. तुम्ही एक ट्रॅपचा मुद्दा सातत्याने मांडताय. तुमच्या बोलण्यामध्ये प्रचंड गंभीर गोष्टी आहेत. तर तो नेमका ट्रॅप कोण लावतोय, कशा स्वरूपाचा ट्रॅप लावला जाणार आहे आणि मराठे आणि तुम्ही त्याला कसं उत्तर देणार? वेळोवेळी सांगत बी राहणार आणि षडयंत्र ट्रॅप मोडून सुद्धा काढणार. कारण मी मरायला भेट नाही आणि त्यांना मला मारणं एवढं सोपं नाही. आता पुन्हा ते अंतरवालीचा प्रयोग करणार नाहीत, केला तर त्यांना त्याची किंमत लक्षात येईल. त्यांचं आयुष्यात तिथून पुढं राजकीय उदय कधीच होऊ शकणार नाही, कधीच. आणि त्यांनी जर इथं काही कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर 14चे 14 राज्यातले क्षेत्रीय मराठी आम्ही उठवणार आहे. कोण आहे ट्रॅप लावणारे तुमचे म्हणता इशारा? ते नावं सांगायला मी आणखीन 2 दिवस थांबून म्हणलं, त्याची पाठीमागे थांबून म्हणलं, तूच सांगितली होती. मी सांगत असतो, मी थांबतोय 2 दिवस, अधिकृत माहिती घेतो. कारण काय कोण कोणाला उठवतं हेही माहिती आहे. सगळ्यांचे बुडं वाजणार आहेत, मराठी सगळ्यांचे बुडं वाजवणार आहेत. नसता त्यांना विनंती आहे, समाज मोठा धरा, समाजाचं कल्याण होऊ द्या, गप राहा, कोणाचं ऐकून समाजाचं अस्तित्व खराब करू नका आणि तुमचं अस्तित्व खराब करून घेऊ नका. तुमच्या दुकानदारीसाठी, तुमच्या प्रसिद्धीसाठी, तुमचा नेता बनण्यासाठी तुम्ही टी व्हीला नाही येणार, पेपरला नाही येणार, नाही आलं तुमचं नाव तर नका येऊ देऊ, पण एवढ्या वेळेस समाजाचं वाटोळं करू नका, त्यांचं ऐकू. तो नेता पहिल्या फळीतला आहे, मंत्री पहिल्या फळीतला आहे, दुसऱ्या फळीतला आहे का तिसऱ्या फळीतला? सगळ्याच फळ्यातली ती लय कंड यांना. पाटील, तुम्ही या बैठकीमध्ये फार जास्त संतापलेले दिसला. तपासण्या झाल्या नाही म्हणून तुमचा संताप अनावर झालेला आहे का फक्त लोक येऊन फक्त शब्द देत आहेत आणि वेळ काढतायत? एवढा संताप आज कशासाठी? एवढी मोठी यंत्रणा असून तुम्ही सुट्ट्या दिल्या महसूल कर्मचाऱ्याला, राज्यातल्या सगळ्या सुट्ट्या होत्या तर रद्द केल्या हे काम करण्यासाठी, तरी काम होत नाही. तुम्हाला 2 महिने मागितले, त्याच्यानंतर 1 महिना मिळाला तरी काम वाढत नाही. याचा अर्थ तुम्ही मराठ्यांना किती गांभीर्याने घेतले आमच्या लक्षात आलं. आता मराठ्यांचं गांभीर्य काय असतं तुम्हाला 26 तारखेला कळलं. तुम्ही आता लक्षात येईल तुमच्या आपण केलेली चूक किती महागात पडली. पण आजचा मसुदा घेऊन सगळे सोयऱ्याच्या बाबतीत त्यांनी काही बदल करून आणले. मसुदा आमच्या पुढे आत्ता विषयच नाही आहे. मी त्यांना परवा तेच सांगितलं, 1.5 महिन्यापूर्वी तेच सांगितलं, बीडला 23 डिसेंबरला तेच सांगितलं होतं त्या मांजर सुंब्याला त्या हॉटेलवरती. तुम्हाला 54 लाख नोंदी सापडल्या, त्याचे प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे, तर त्या सगळ्या सोयऱ्याला किंमत आहे. तुम्ही त्या सगळ्या सोयऱ्यांचाच नुसता आदेश पारित केला, तो कागद राहणार आहे आमच्या हातात, जिकडं नोंदीच नाही तर काय उपयोग होणार आहे त्याचा. त्यासाठी आमची मूळ मागणी 54 लाख नोंदी सापडल्यात, त्यांना प्रमाणपत्र देणं आहे, त्यांच्या परिवाराला 54 लाख प्लस परिवाराला दिलेला आकडा किती, याच्यात आमचे पोरं मोठे होणार आहेत. ह्या कागदात थोडीच होणार आहेत, या इकडे मिळालं तर ह्या कागदात होणार आहेत सोयरे. त्यासाठी 20 जानेवारीला आम्ही मुंबईला आरक्षण दिलं तरी जाणार आहेत आणि नाही दिलं तरी पण जाणार आहे. आता सुटसुटीत एक मागणी अशी म्हणता येईल, 54 लाख 20 तारखेला तुम्ही सकाळी कुठून कसे कुठं निघणार आहात, कुणाला कुठं जमायचे काय नाही, हे पुन्हा एकदा सांगा. इथून आम्ही आंतरवालीहून सकाळी 9 वाजता निघणार आहे 20 जानेवारीला. मुक्काम पडलेत त्या पद्धतीनं आम्ही इथून पाथर्डी नगर मार्गे पुणे शिवाजीनगर एक्सप्रेस मार्गे हवेनं त्या आम्ही मुंबईला जाणार आहे. टप्पे सगळे ठरलेत. मराठा समाज ज्या ज्या पद्धतीनं रोडवरती त्यांना जसं जसं सहभागी होता येईल तसं येईल, परंतु आम्ही सुद्धा टप्प्याटप्प्या देणार आहेत. ते गणिमेकावी खेळते तर आम्ही बी काही टप्पे पाडले, आम्ही सगळंच आम्ही बी नाही सांगणार. आम्ही सुरुवातीला थोडे दिसणार, पण नंतर गेल्यावर त्यांना इतके दिसणार की त्यांना आधी वाटण हे संपल्यात विषय जमा आहे, आणि तिथं गेल्यावर त्यांच्या लक्षात येईल हे भुतडा आली कडून इतकी. परवा तुम्ही 9 वाजता इथून निघणार, म्हणजे इथं ज्या लोकांना जमायचे त्या लोकांना उद्या संध्याकाळीच इथं दाखल व्हावं लागेल. नाही, सकाळी येते ना, थंडी एक आकडायला काय आली ते सकाळी येते नाही येते मग रच्ची, त्यांचा काय भरोसा नाही. मी नाही सांगू शकत रच्ची येणार आहे का, तेव्हा असंच वाटलं आम्हाला सकाळी येते रच्चीच ग्राउंड फुल झालं. येते बी आता तरायला लागलेत मराठी, आता स्वतःच्या लेकराचा एवढा अपमान करायला लागलेत, नोंदी असून द्यायना वाटोळं करायला लागले, तर मराठी घरी झोपते कसे आता नाही झोपत मराठी घरी, आणि मराठ्याने घरी झोप नका, बाहेर पडा. आता इशारा काय तुम्हाला ह्या शेवटच्या बैठकीनंतर? करते नाही 1-2 दिवस प्रयत्न, वाटतंय त्यांचे उठले जरी ते गेले तरी वाटतं ते धरपड मारपड मारते उड्या, थोड्या धरपडी मारपड मारते नसतं मग